ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. 18 जानेवारीला आलेली आहे मौनी अमावस्या. पौष अमावस्या सुद्धा याला म्हटलं जातं आणि या अमावस्येचं खास असं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अमावस्येला काही खास उपाय केले तर तुमच्या अडीअडचणी दूर होऊ शकतात. यंदाची मौनी अमावस्या ही आणखीनच विशेष आहे, कारण यावेळी मौनी अमावस्याला 18 जानेवारी 2026 रोजी सूर्य आणि चंद्राचा एक दुर्मिळ योग मकर राशीत निर्माण होत आहे, ज्यामुळे शनीची राशी असणाऱ्या योगांची निर्मिती होत आहे आणि म्हणून एक अत्यंत शुभ योग निर्माण होत आहे. आणि म्हणून या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग खूप प्रभावी मानला जातो. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सुद्धा तयार होत आहे. आणि मग नक्की काय केलं पाहिजे या अमावस्येच्या दिवशी, चला जाणून घेऊया. आता या मौनी अमावस्येला तुम्ही काय उपाय करू शकता, त्यामुळे तुमच्या जीवनातील समस्या दूर व्हायला मदत मिळेल. मग कोणते उपाय तुम्ही करू शकता, मग चला बघूयात. मौनी अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि सूर्याच्या वेळी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. त्यामुळे गरिबी दूर होते आणि घरामध्ये सुख संपत्ती येते असे म्हटले जाते. मौनी अमावस्येच्या दिवशी गुळ आणि तूप घातलेली खिचडी तयार करा. अमावस्येला ती एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. यामुळे फायदा काय होतो तर आर्थिक अडचणी कमी होतात, घरात सौख्य वाढते. मौनी अमावस्येच्या दिवशी पितृदोष शांत करण्यासाठी मुठभर काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडा. मनात पूर्वजांना आठवण प्रार्थना करा. घरातील सर्व अडथळे आणि अशांतता हळूहळू कमी होण्यास मदत मिळते. पितृंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. अमावस्येच्या दिवशी एक लिंबू घेऊन त्याच्यावर चिमूटभर मीठ ठेवा. घराच्या मध्यभागी हे लिंबू ठेवावे. 1 तासाने हा लिंबू बाहेर फेकून द्यावा. घरातील वाद आणि तणाव हळूहळू कमी होण्यास मदत मिळते. त्यानंतर मौनी अमावस्येच्या दिवशी जर घराजवळ गायी असेल किंवा जवळपास कुठे गायी असेल तर गायीला दही आणि तांदूळ खाऊ घाला. त्यामुळे काय होते तर मानसिक शांतता मिळते आणि चंद्राशी संबंधित दोष असणारे दूर होतात. म्हणजे तुमच्या कुंडलीतील चंद्राशी संबंधित काही दोष असतील तर ते या उपायाने दूर होतील. चंद्र मनाचा कारक आहे, त्यामुळे मानसिक शांतताही मिळते आणि मानसिक दोषही दूर होतात. मौनी अमावस्येच्या दिवशी एकाक्ष दक्षिणावर्ती शंखात अक्षदात ठेवा. तुपाचा एक दिवा लावा आणि महालक्ष्मीच्या समोर बसून ओम श्रीम या मंत्राचा जप 11 माळी कमळगड्ड्याच्या माळेने करा. असं मानलं जातं की यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते, घरात सुख संपत्ती येते. मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही विशेष करून महामृत्युंजय मंत्राचा 1008 वेळा जप केल्यास श्री भगवान शिवशंकरांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. आपत्कालीन मृत्यूपासून सुटका होते. आणि हा जप करताना पंचामृताने भगवान शिवशंकरांना अभिषेकही करा. त्यामुळे कोणत्याही प्रकाराचा आर्थिक संकट आलेले असू द्या, त्यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडाल. जर तुमच्या कुंडलीतील कालसर्पदोष, पितृदोष असेल तर पवित्र नदीच्या काठी पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान करणे यामुळे सर्व दोष दूर करणे ठरते. त्याचबरोबर आणखीन काही गोष्टी तुम्ही करू शकता. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे पिठात साखर मिक्स करून ती मुंग्यांना खायला द्या. असे केल्याने व्यक्तीला शुभ फळ प्राप्त होतो आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपा होते. त्या एवढ्याशा जीवाचं पोट भरण्याचं पुण्य तुमच्या सुद्धा पदरामध्ये आपल्याला मिळतं. त्यानंतर मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर माशांना सुद्धा तुम्ही पिठाचे काही गोळे करून खायला घालू शकता. त्यामुळे सुद्धा तुमच्या समस्या दूर होतील. त्यानंतर मौनी अमावस्येच्या दिवशी दान अवश्य करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही यथाशक्तीने गरजू व्यक्तीला दान करू शकता. त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. गरीब आणि गरजू व्यक्तींना ज्या गोष्टी तुम्ही देऊ शकता त्या नक्कीच दान करा. त्यामुळे इतरांना आशीर्वाद मिळतो. मैत्रिणींनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की जी कुठलीही गोष्ट सांगितली जात आहे त्यामध्ये दुसऱ्या जीवाचं भलं व्हावं, दुसऱ्या जीवालाही काहीतरी मदत व्हावी, यामागचा उद्देश आहे. दुसऱ्याचं भलं केल्यानंतर आपलं भलं होणार यात कुठलीही शंका नाही. या अमावस्येच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला खीर अर्पण कराल. त्यामुळे सुद्धा घरामध्ये सुख शांती येते. त्यानंतर तुम्हाला जर नोकरी व्यवसायात काही अडचणी येत असतील तर तुम्ही काय करा, ईशान्य दिशेला एक दिवा लावा आणि या अमावस्येच्या दिवशी उत्तर पूर्व दिशा अर्थात ईशान्य कोणामध्ये तुपाचा दिवा लावा आणि त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. सर्व मनोकामनाची पूर्तता होते. त्याचबरोबर मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करा. पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करा आणि तिथे सुद्धा एक दिवा लावा. त्यामुळे सुद्धा पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतात, पूर्वजांनाही समाधान मिळते. मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये भरपूर उपाय तुम्हाला सांगण्यात आले. यातील एक जरी उपाय तुम्ही श्रद्धेने भक्तिभावाने केला तर नक्कीच तो तुमच्या उपयोगाला येईल. अमावस्येलाच हे उपाय करायला का सांगितले जातात, अमावस्या एवढी का खास असते, तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अमावस्येला आकाशात
चंद्र हा दिसत नाही, चंद्र असतो पण दिसत नाही. चंद्र हा माणसाच्या मनाचा कारक ग्रह आहे असे मानसशास्त्रात सांगितलेले आहे. माणसाचे मन किती चंचल आहे हे तर आपल्याला माहीतच आहे आणि मनाची ही चंचलता आपली मनशांती घालून बसते, आपल्याला अस्वस्थ करते. खरं तर आपले मनच असते की आपल्याला सुखीही करतं आणि जे आपल्याला दुःखीही करतात. म्हणून चंद्र हा आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्हाला समजले अशा विज्ञानाच्या भाषेत समजून सांगायचं झालं तर चंद्राच्या बदलत्या स्थितीवरून सागराला भरती आणि ओहोटी येते आणि मग आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. जर चंद्राचा परिणाम समुद्रावर होत असेल तर आपल्या मनावर आपल्या शरीरावर होत असणार यात काही शंका नाही. म्हणून तर मनोरुग्णांना अमावस्येच्या दिवशी जास्त अस्वस्थ झालेले बघितलं जातं. तर असं आहे अमावस्याचं महत्त्व. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या ही पितरांची तिथी मानलेली आहे. पितरांची सेवा करण्यासाठी अमावस्या तिथी उत्तम आहे. म्हणून तर अमावस्येला तर्पण विधी केली जातात, श्राद्ध विधी केले जातात. हे केल्याने पितरांपर्यंत पोचतात आणि पितरांची कृपा आपल्यावर होते आणि पितरांची शांती मिळते. अमावस्या तिथीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही तिथी माता लक्ष्मी सुद्धा आवडती तिथी आहे. कारण दिवाळी म्हणून तर अमावस्येच्या दिवशी येते. माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी सुद्धा अमावस्येची तिथी अत्यंत महत्त्वाची आहे. अमावस्येच्या दिवशी जर माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप केला किंवा तिचे स्तोत्र पठण केलेत किंवा अमावस्येला आई जगदंबेला कुंकुमार्चन केले, या सगळ्या आपल्याला उपासना लाभ करून देतात आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी घेऊन येत असतात. म्हणून तर दिवाळीमध्ये आपण अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी पूजन करतो, त्याचं महत्त्व आहे. आत्ता वळूयात ज्योतिषशास्त्रीय उपायांकडे. अमावस्येच्या दिवशी काय करावं तर अमावस्येच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या घराचा जो उंबरठा आहे तो गोमूत्र हळद घालून त्या मिश्रणाने सारून घ्यावा, त्याचे लेपन लावावं. असे केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मकता टिकून राहते. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आणखीन एक खास गोष्ट केल्यास आणि ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अमावस्येला तुमचे घर स्वच्छ करता, फरशी पुसता, तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं हळद, गोमूत्र, लिंबू, खडे मीठ हे अगदी थोडं टाकून मग घरातील फरशी पुसायला हवी. त्यामुळे घरामध्ये असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. महत्त्वाचे म्हणजे याच पाण्याने तुम्ही तुमचे यंत्र किंवा महत्त्वाच्या वस्तू सुद्धा पुसू शकता. अमावस्येच्या दिवशी घराची साफसफाई करावी असे आवर्जून सांगितलं जातं. त्या दिवशी घर स्वच्छ केल्याने आपल्या मनाची ही स्वच्छता होते असे म्हटले जाते आणि मनामध्ये प्रसन्नता येते, घरात माता लक्ष्मी येते. 2. आता ज्यांच्या घरामध्ये सतत आजारपण येत असेल तर अशांसाठी पंचगव्य हे उठण्यासारखे असते, तर हे संपूर्ण अंगाला लावून अंघोळ करावी, त्यामुळे आरोग्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते. 3. अमावस्येच्या दिवशी गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र आपल्या उजव्या हाताची बोटे त्या पंचगव्यामध्ये बुडवून म्हणावे आणि मग त्याच पंचगव्याने अंघोळ करावे. पंचगव्य अंगाला लावल्यानंतर साबण मात्र अंगाला लावू नये. यामुळे सुद्धा खूप दिवसाचे आजार हळूहळू कमी होण्यास मदत मिळते. या प्रकारे पंचगव्याने अंघोळ केल्यास आरोग्याची प्राप्ती होते. अमावस्येच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करणे हे आरोग्यदायी ठरते. भगवान शिवशंकरांची कृपा त्यामुळे होते. 4. आपल्या संपूर्ण घराच्या सुरक्षिततेसाठी जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी उजव्या हातात घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणून ती थोडीशी पिवळी मोहरी घरामध्ये आणि घराच्या बाहेर टाकल्यास वाईट शक्ती घरातून निघून जातात. घरातील सर्व सदस्यांचे सर्व प्रकारच्या संकटापासून संरक्षण होते. हा एक उपाय अतिशय अमावस्येच्या दिवशी करण्याला विशेष असे महत्त्व आहे. 5. तुमच्या घरात सतत अस्वस्थता असेल, तुमच्या घरामध्ये देवघरासमोर एक नारळ सोलून त्याच्यावरती दररोज एकावर एक असे 7 कापूर प्रज्वलित करावे. कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि गायत्री मंत्रही जप करावा. दर पौर्णिमा अमावस्येला तो नारळ बदलून घ्यावा. तो नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावा. 6. अमावस्येच्या दिवशी पण आम्ही घेऊ नये. अमावस्येच्या दिवशी कुठेही बाहेर जाऊ नये, म्हणजे परान्न घेऊ नये. मैत्रिणींनो, अमावस्याला ब्रह्मचार्याचे पालन करावे, मग ती कुठल्याही महिन्यातील अमावस्या असू द्या. 7. मौनी अमावस्येच्या दिवशी श्रीसूक्त आणि कनकधारा मंत्राचा स्तोत्र आवर्जून करावा. यामुळे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवती जाऊ शकतो. या दिवशी ईशान्य दिशेला एक मिठाचा दिवा आवर्जून लावावा. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी, पैसा, धन अवश्य येते. घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी एक मातीचा दिवा घ्यावा. एक प्लेट घेऊन प्लेटमध्ये खडे मीठ ठेवावे आणि त्याच्यावरती हा मातीचा दिवा 2 वाती बनवून त्याच्यामध्ये ठेवावा. त्यामध्ये मोहरीचे तेल टाकून एक कवडी टाकावी. आता माता लक्ष्मीला आवाहन करत हळदी कुंकू टाकून ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. या ठिकाणी कवडी नसेल तर 1 रुपयाचं नाणं टाकलं तरी सुद्धा चालेल आणि नमस्कार करून हा दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावा. घरात जर हा मिठाचा दिवा लावला तर नक्कीच धनप्राप्ती होण्यास मदत मिळते, कारण मीठ समुद्रात असतं. माता लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे, कारण देवी लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे.
त्यामुळे दिव्याच्या आणि मिठाच्या साह्याने घरामध्ये सर्व नकारात्मकता दूर होऊन देवी लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते आणि घराची भरभराट होते. आता हा दिवा दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जित करावा. तसेच हे जे मीठ आहे तर मिठाचे पाणी सुद्धा वाहत्या पाण्यामध्ये वाहून द्या. झाडांना त्याचे पाणी टाकून नये, कारण हे मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतलेली असल्यामुळे हे बाहेर वाहत्या पाण्यामध्येच टाकून द्यावे. 9. मौनी अमावस्येच्या दिवशी ज्ञान प्राप्त करण्यासाठी एक पाण्यामध्ये रेवडी प्रवाहित करा. रेवडी म्हणजे काय? जिथे आपल्या पांढऱ्या तिळापासून बनवलेली साखर मिश्रित तीळ असते तर ती टाकून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावी. यामुळे सुद्धा ज्ञानामध्ये प्रगती होते असे म्हटले जाते. 10. तसेच या दिवशी पितरांचे ध्यान करत असताना पिंपळाच्या झाडाला कच्ची लस्सी, थोडेसे गंगाजल, काळे तीळ, साखर, तांदूळ, पाणी आणि फूल विशेष करून अर्पण करावे. कोणतेही आजार उद्भवणार नाही. तसेच गूळ आणि मीठ विशेष करून दान करावा. या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठण करावे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हर हर